हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण जे नीटची एक्झाम्स होणार आहेत 13 सप्टेंबरला, तर त्या उद्देशाने जे काही इम्पॉर्टंट म्हणजे MCQs आहे पार्ट सेकंडमधले ते आपण डिस्कस करणार आहोत. तर त्यापैकी पहिला प्रॉब्लेम्स आपण इथं बघणार आहोत. पहिल्या प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलं आहे. पहिल्या प्रॉब्लेममध्ये दिलं आहे द 4 कॅपॅसिटर्स ईच ऑफ 25 मायक्रोफॅरेड. म्हणजे आपल्याला इथं 4 कॅपॅसिटर्स दिलेले आहेत आणि प्रत्येक कॅपॅसिटर जो आहे तो किती किमतीचा आहे? 25 मायक्रोफॅरेड. सो वी शुड राईट हिअर ईच कॅपॅसिटर हॅज a value that is 25 microfarad. So 25 microfarad. This micro stands for what? 10 to the power minus 6. So just we have to put here 10 to the power minus 6 farad. एवढी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे कॅपॅसिटरची, कारण 4 कॅपॅसिटर्स आर देअर अँड ईच कॅपॅसिटर हॅज 25 मायक्रोफॅरेड व्हॅल्यू. So that's why the value of each capacitor is 25 into 10 to the power minus 6. Why minus 6 is there? Because of microfarad. Now a diagram is given and a DC voltmeter reads 200 volt. Means potential voltmeter. Voltmeter indicates what? It is voltage. So voltage is given, it is 200 volt. म्हणजे या डायग्राम मध्ये आपल्याला 4 कॅपॅसिटर दिलेले आहेत. कुठले कुठले कॅपॅसिटर्स आहेत हे बघा. हा पहिला कॅपॅसिटर आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा कॅपॅसिटर्स आहे. आणि हे जे आहे हे व्होल्टमीटर आहे. हे व्होल्टमीटर काय मेजर करत असतं? नेहमी व्होल्टेज. तर हे जे व्होल्टमीटर आहे हे किती व्होल्टेज मेजर करत आहे? इथं 200 व्होल्ट. ठीक आहे. अशा पद्धतीनं सर्वात आधी काय करायचं? गिव्हन लिहून घ्यायचं आणि तुम्हाला इथं काय कॅल्क्युलेट करायचं आहे? तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचं चार्ज ऑन ईच प्लेट ऑफ कॅपॅसिटर. प्रत्येक प्लेटवरचा जो काही चार्ज आहे तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि चार्ज आपण कुठल्या लेटरनं रिप्रेझेंट करतोय? क्यू या लेटरनं आपण चार्ज काय करतो? रिप्रेझेंट करतो. म्हणून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं इथं? क्यू. आता चार्ज तुम्हाला दिलेला आहे, पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे व्होल्टेज तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला काय काढायचं आहे? चार्ज काढायचा आहे. कोणावरचा चार्ज काढायचा आहे? प्रत्येक कॅपॅसिटरवरचा. म्हणजे चार्ज C1 वर किती आहे, C2 वर किती आहे, C3 वर आणि C4 वर किती चार्ज आहे तो आपल्याला इथं काढायचा आहे. आता थोडं डायग्रामवर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की C1 आणि C2 हे दोन कॅपॅसिटर एकमेकांना पॅरलल आहेत आणि या पॅरलल कॅपॅसिटरच्या ॲक्रॉसला काय आहे? इथं पोटेन्शियल डिफरन्स आहे. जर दोन कॅपॅसिटर एकमेकांना पॅरलल असतील तर प्रत्येक कॅपॅसिटरचं जे काही पोटेन्शियल डिफरन्स असतं ते कसं असतं? सेम असतं. म्हणजे C1 या कॅपॅसिटरवर या कॅपॅसिटरचं व्होल्टेज किती आहे? 200. C2 या सुद्धा कॅपॅसिटरचं व्होल्टेज किती आहे? 200. का? कारण हे दोन कॅपॅसिटर जे आहेत ते एकमेकांना पॅरलल आहेत म्हणून. तर आपल्याला कॅपॅसिटरचा फॉर्म्युला माहिती आहे. तर आपण सर्वप्रथम आधी फॉर्म्युला लिहू. चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर Q इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर. चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर किती असतो? तर त्याचा फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू प्लस मायनस C इंटू V. C म्हणजे काय? तर कॅपॅसिटर आणि V म्हणजे काय? तर व्होल्टेज. कॅपॅसिटर आणि व्होल्टेज या दोघांचा जो काही प्रॉडक्ट असतो तो म्हणजे काय असतो? चार्ज असतो. मग आपण इथं त्याच्या व्हॅल्यूज ठेवूया आपण प्लस मायनस C. आता चार्ज किती आहे? चार्ज आहे 25 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6 मल्टिप्लाइड बाय व्होल्टेज. व्होल्टेज किती दिलं आहे? 200. म्हणून आपण इथं लिहिणार 200 व्होल्टेज. ठीक आहे. मग आता 200 व्होल्ट 200 व्होल्टेज आपल्याला दिल्यानंतर इथं आणखीन दोन कॅपॅसिटर्स आहेत C3 आणि C4. हे दोन कॅपॅसिटर सुद्धा एकमेकांना पॅरलल आहे आणि त्याच्या अक्रॉसला काय आहे? एवढं व्होल्टेज आहे. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर हे जे चारही कॅपॅसिटर आहेत त्या चारही कॅपॅसिटरच्या अक्रॉसला
सारखंच व्होल्टेज आहे ते म्हणजे किती आहे 200 व्होल्ट, म्हणून आपण इथे किती लिहायचे 200 लिहायचे. आणि आणि प्रत्येक कॅपॅसिटर किती मायक्रोफॅरेडचं आहे 25 मायक्रोफॅरेडचं. तर आपण इथं लिहू 25 मल्टिप्लाइड बाय 200. आता या 200ला आपण कसं लिहिणार, 200ला लिहिणार आपण 2 × 10⁻². ओके, करा मल्टिप्लिकेशन. 50 25 2 × 50 10⁻⁻6 + 2 -4. ठीक आहे. आता 0 इकडे जर गेला तर काय होईल 5 × 10⁻³ दॅट इज प्लस मायनस. म्हणजे आपलं नेमका आन्सर किती येणार आहे ±5 × 10⁻⁻3. आता हा काय काढला आपण चार्ज काढला, आणि चार्ज जो आहे तो कशात आपण मेजर करत असतो कुलममध्ये. म्हणून आपलं जे फायनल आन्सर असेल ते फायनल आन्सर आपलं असेल 5 × 10⁻³ दॅट इज सेकंड ऑप्शन. दुसऱ्या प्रॉब्लेम विषयी आपण सविस्तर डिस्कस करू. दुसरा प्रॉब्लेम आहे अ ब्रिज सर्किट इज शोन इन फिगर देन द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. आता या सर्किट डायग्राममध्ये 2 पॉईंट्स बघायचे कुठे आहेत. तर हा ए पॉईंट इथं आहे आणि बी पॉईंट या ठिकाणी आहे. आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा आहे. तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्ससाठी तुम्हाला सर्वप्रथम माहिती असलं पाहिजे की दिलेले जे रेजिस्टन्स आहेत ते पॅरललमध्ये कोणते आहेत आणि सिरीजमध्ये कोणते आहेत. मग आता सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये रेजिस्टन्स कोणते आहेत ते ओळखण्यासाठी हे जे तुमच्या पुढे सर्किट डायग्राम दिलेली आहे, सर्किट डायग्राम कशाची आहे तर ती आहे व्हीटस्टोन नेटवर्कची. त्याला म्हणतो आपण व्हीटस्टोन्स नेटवर्क. मग ही जी व्हीटस्टोन नेटवर्क आहे तर या व्हीटस्टोन नेटवर्कमध्ये बॅलन्सिंग कंडिशन काय ती आपल्याला माहिती पाहिजे. तर व्हीटस्टोन नेटवर्कची जी बॅलन्सिंग कंडिशन आहे ती आहे P/Q इज इक्वल टू R/S. दॅट इज R1/R2 इज इक्वल टू R3/R4. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला थोडक्यात असा लिहिता येतो R1/R2 इज इक्वल टू R3/R4. आता या डायग्राममध्ये जर लक्ष दिलं तर हा R1 आहे, हा R2 आहे, हा R3 आहे, हा R4 आहे. मग R1/R2 इज इक्वल टू R3/R4 ही जी कंडिशन आहे हिला म्हणतो आपण बॅलन्सिंग कंडिशन. मग ही जी बॅलन्सिंग कंडिशन आहे तर ही बॅलन्सिंग कंडिशन इथं काय येणार आहे, इथं R1च्या ठिकाणी P आहे, P/Q इज इक्वल टू R/S. तर या फॉर्ममध्ये आपण या फॉर्म्युल्याला लिहिलेलं आहे. मग या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर आपण काय करू तिथं, आता एकदा का हा बॅलन्सिंग कंडिशनमध्ये नेटवर्क आला तर F आणि I या 2 पॉईंटमधलं जे पोटेन्शियल असतं म्हणजे जे काही व्होल्टेज असतं ते कसं असतं सारखं असतं. आणि जर 2 पॉईंटला पोटेन्शियल सारखं असेल तर हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट किती असतो 0 असतो. म्हणजे आपल्या एवढं लक्षात येत असेल की जर हे कंडिशन बॅलन्स होत असेल तर या सर्किटमधून किंवा या रेजिस्टन्समधून फ्लो होणारा करंट कसा असेल 0 असेल. तर आता आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची की बॅलन्सिंग कंडिशन्सला यूज करून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर बॅलन्सिंग कंडिशनला आपण यूज करायचं आहे. त्यासाठी आपण प्रत्येक रेजिस्टन्सची व्हॅल्यू पुटअप करणार आहोत. पीची व्हॅल्यू किती आहे 3, म्हणजे या फॉर्म्युलामध्ये जर ठेवलं तर 3/Q आहे, Qची व्हॅल्यू आहे 4 इज इक्वल टू R3 आहे 6 डिवायडेड बाय R4 किती आहे 8. म्हणजे तुम्हाला इथं गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे तर गिव्हनमध्ये तुम्हाला 4 रेजिस्टन्स दिले आहेत. तर पहिला रेजिस्टन्स R1 जो आहे म्हणजे P जो आहे तो आहे 3 ओहमचा. दुसरा आहे R2 म्हणजे Q तो आहे 4 ओहमचा. त्याच्यानंतर R3 जो आहे म्हणजे R इथं कन्सिडर केलेला आहे त्याला आपण 6 ओहम नाव देऊ. आणि R4 जो आहे म्हणजे S जो आहे तो आहे 8 ओहमचा. तर असे 4 रेजिस्टन्स तुम्हाला दिलेले आहेत. तर हे 4 रेजिस्टन्स तुम्हाला एकदा का पुट केले तर या पद्धतीने तुम्हाला चालायचं आहे.
मग आता आपण काय करू नको आपण इथं काय करणार, तर या डायग्राममध्ये 4 रेजिस्टन्सेस आहेत. आता आपण काय करू की R1 आणि R2 म्हणजे P आणि Q हे एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. खालचे R3 आणि R4 म्हणजेच R आणि S हे एकमेकांना सिरीजमध्ये आहेत. तर आधी आपण यांचा आणि यांचा काय करू, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू. तर सर्वप्रथम आपण पहिले R1 आणि R2चे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स फाइंड आउट करू. सो देअरफॉर RS दॅट इज इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येणार आहे R1 प्लस R2. लक्षात ठेवा, जर 2 रेजिस्टन्स किंवा 2पेक्षा जास्त जर सिरीजमध्ये जर दिले असतील तर त्याचा इक्विव्हॅलंट कसा काढतो आपण, त्यांची ॲडिशन करू. म्हणजे इथं 2 रेजिस्टन्स सिरीजमध्ये आहे, तर R1 आणि R2 या 2 रेजिस्टन्सची आपल्याला काय करावं लागेल, ॲडिशन करावी लागेल. R1 किती आहे 3 प्लस R2 किती आहे 4. सो 3 प्लस 4 किती 7 ओहम हा येणार इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कोणाचा, R1 आणि R2 या 2 रेजिस्टन्सचा. आता त्याचप्रमाणे आपल्याला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा आहे खालच्या 2 रेजिस्टन्सचा. हे 2 रेजिस्टन्ससुद्धा आपल्याला सिरीजमध्ये आहेत माहिती आहे. तर या रेजिस्टन्सचा इक्विव्हॅलंट किती येणार आहे, RS2 नाव देऊ आपण याला, R3 प्लस R4. R3 किती आहे 6 आणि R4 किती आहे 8. सो 6 प्लस 8 14 ओहम. म्हणजे वरच्या 2 रेजिस्टन्स मिळून आपण एक इक्विव्हॅलंट तयार केला, खालचे 2 रेजिस्टन्स मिळून आपण एक इक्विव्हॅलंट तयार केला. तर हा जो वरचा इक्विव्हॅलंट जो आला तो आपण असा लिहू, हा वरचा इक्विव्हॅलंट म्हणजे RS1 आणि हा जो आहे हा खालच्या 2 रेजिस्टन्सचे इक्विव्हॅलंट किती आला 14 हा आहे RS2. म्हणजे इथं जर तुम्ही थोडं जर लक्ष दिलं तर तुम्हाला इथं काय दिसेल, इथं तुम्हाला इथे जे 2 इक्विव्हॅलंट जे आहेत आलेले 2 इक्विव्हॅलंट कोणते RS1 आणि RS2 हे दोन्ही इक्विव्हॅलंट तुम्हाला कसे दिसतील इथं एकमेकांना पॅरलल आहे. आता हे जे 2 रेजिस्टन्सेस आहेत जे एकमेकांना पॅरलल आहेत, तर यांचा इक्विव्हॅलंट कसा काढतात यासाठी सुद्धा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तर RS1 ची व्हॅल्यू किती आहे 7 ओहम, RS2 किती आला आहे आपला 14 ओहम. मग 2 रेजिस्टन्स जर एकमेकांना पॅरलल असतील तर फॉर्म्युला आहे 1/RP. दॅट इज रेजिस्टन्स इन पॅरलल R2 मीन्स 1/R1 प्लस 1/R2. व्हॅल्यूज ठेवा, 1/R1 किती आहे 7 प्लस 1/R2 किती आहे 14. काय करणार आता आपण याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहोत. सो 14 प्लस 7 अपॉन 7 मल्टिप्लाइड बाय 14 1/RP. So 1/RP is equal to 7 plus 14 plus 7 किती 21 अपॉन 7 into 14. ओके, तर आपल्याला RP ची व्हॅल्यू काढायची आहे. तर RP ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला इन्व्हर्स घ्यावं लागेल. तर RP ची व्हॅल्यू काढू आपण. बघा 1/RP आहे, तर आपल्याला RP ची व्हॅल्यू काढायची आहे रेजिस्टन्स इन पॅरलल. हे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, इन्व्हर्स करावं लागेल. म्हणजे 7 मल्टिप्लाइड बाय 14 अपॉन काय येणार आहे 21 येणार आहे. 7 3 21. सो देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ RP रेजिस्टन्स इन पॅरलल इज 14.3 ओहम. सो दिस इज द करेक्ट आन्सर. त्याच्यामध्ये ऑप्शन्स क्रमांक आहे आपला लास्ट, दॅट इज डी ऑप्शन. डी ऑप्शन इथं करेक्ट आहे 14/3. ठीक आहे. इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, जर रेजिस्टन्स जर सिरीजमध्ये असतील तर सरळ सरळ त्यांचं इक्विव्हॅलंट काढण्यासाठी ॲडिशन करा. रेजिस्टन्स एकमेकांना जर पॅरलल असतील तर त्यांचं इक्विव्हॅलंट काढण्यासाठी R1 1/R1 प्लस 1/R2 हा फॉर्म्युला वापरा. किती रेजिस्टन्स असेल, 2 असतील 3 असतील 4 असतील, सिरीजमध्ये ॲडिशन करा आणि पॅरललमध्ये 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 या फॉर्ममध्ये घ्या.
चला तर तिसऱ्या प्रॉब्लेमकडे आपण जाऊया. तिसरा प्रॉब्लेम बघा. इन अन इंडिया इलेक्ट्रिसिटी सप्लाइड फॉर डोमेस्टिक यूज ॲट 220 व्होल्ट. आता सर्वात आधी आपण याची गिवन्स लिहूया. काय काय आपल्याला गिवन दिलेले आहे. तर गिवनमध्ये लिहिताना आपल्याला डोमेस्टिक यूज दिलेलं आहे 220 व्होल्ट. पण हे कुठलं दिलं आहे? इंडियामधलं. तर इंडिया गिवनमध्ये आपल्याला दिले आहे की इंडियामध्ये जे डोमेस्टिक यूज आहे व्होल्टेज ते किती असतं, त्याला आपण V1 नाव देऊ. ते किती आहे? 220 व्होल्ट. इट इज सप्लाइड ॲट 110 व्होल्ट इन USA. आणि USA मध्ये त्याला आपण V2 नाव देऊ. त्याचं पोटेन्शियल डिफरन्स आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज. ते किती दिले आहे? 110. सो 110 व्होल्ट. एकंदरीतरित्या आपल्याला इंडिया आणि USA इंडियामधलं व्होल्टेज दिले आहे आणि USA मधलं व्होल्टेज आपल्याला दिले आहे. आता प्रश्न काय पुढे? इफ द रेजिस्टन्स ऑफ 60 वॅट बल्ब फॉर यूज इन इंडिया इज R. म्हणजे जर आपल्याला 60 वॅटचा जर आपल्याला बल्ब यूज करायचा आहे तर त्याचा रेजिस्टन्स किती आहे इंडियामध्ये? R. म्हणजे इंडियाचा जो काही रेजिस्टन्स आहे इंडियासाठी रेजिस्टन्स किती दिला आहे? R दिला आहे. मग द रेजिस्टन्स ऑफ 60 वॅट बल्ब फॉर यूज इन USA. तेवढाच वॅटचा बल्ब जर आपण यूएसमध्ये यूज केला तर त्याचा रेजिस्टन्स किती असेल असा त्याचा अर्थ आहे. तर USA साठी किती? ठीक आहे. USA साठी किती? तर मग आता आपल्याला सर्वात आधी माहिती पाहिजे की पॉवर म्हणजे काय. आता कन्सेप्ट असा आहे की पॉवर कुठेही असो, पॉवर रेटिंग हे कसं असतं? सेम असतं. आणि पॉवर रेटिंगचा फॉर्म्युला आपल्याकडे कोणता आहे? पॉवर रेटिंगसाठी आपण पॉवर रेटिंग कसा कॅल्क्युलेट करतो? सो पॉवर इज इक्वल टू V²/R. हा बेसिक फॉर्म्युला आपण वापरतो पॉवर रेटिंगसाठी. आणि पॉवर रेटिंग इंडिया असेल, USA असेल आणि की कुठलीही कंट्रीज असेल तर पॉवर रेटिंग साधारणतः सेम राहतं. कारण का पॉवर रेटिंग आपण सेम का कॅल्क्युलेट करतो? कारण त्याचा कॉन्स्टंट फॉर्म्युला आहे. पॉवर रेटिंग इज इक्वल टू V²/R. हा कॉन्स्टंट आहे. हा कुठल्याच कंट्रीमध्ये चेंज होत नाही. मग आपण काय करू की इंडिया आणि USA मध्ये जो काही पॉवर रेटिंग दिलं आहे ते सारखाच असल्यामुळे आपण हा फॉर्म्युला याच्यामध्ये लिहू. V1 म्हणजे इंडियासाठी घेतलं व्होल्टेज तर इथं V1² R1 हे इंडियासाठी येणार इज इक्वल टू V2² R2 हे कोणासाठी येणार? USA साठी येणार. आता इंडिया आणि USA मधलं पॉवर रेटिंग काय? सेम आहे. त्याच्यावरून आपण असं लिहू शकतो. आता याच्या व्हॅल्यूज आपण ठेवूया. व्हॅल्यूज काय? V1 इंडियासाठी व्होल्टेज किती आहे? 220. आता त्याचा स्क्वेअर आहे. त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 220 मल्टिप्लाइड बाय 220 डिवायडेड बाय R1 ॲज इट इज गिवन इज इक्वल टू V2 म्हणजे USA मधलं व्होल्टेज किती दिले आहे? 110 मल्टिप्लाइड बाय 110 त्याचा स्क्वेअर आहे म्हणून आपण R1. आता आपण त्याचा रेशो काढू. R1/R चा रेशो. आता ही टर्म जर त्या साईडला जर लिहिली आपण तर आपल्याला हे सॉल्व कसं करता येईल? R2/R1 इज इक्वल टू 110 मल्टिप्लाइड बाय 110 अपॉन 220 मल्टिप्लाइड बाय 220. करा कॅल्क्युलेशनमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की म्हणजे आपल्या याचं काय येईल? R2/R1 इज इक्वल टू 1/4. आपल्याला काय काढायचं आहे? R2 USA मधला रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आहे 60 वॅट बल्बसाठी. सो देअरफॉर R2 विल बी 1/4 मल्टिप्लाइड बाय R1 इथे गेला त्यावेळी मल्टिप्लाइड बाय R1. म्हणजेच आपल्याला कसं सॉल्व करता येईल? R2 इज इक्वल टू 1 × R1 R1/4. पण R1 म्हणजे काय? इंडियामधला रेजिस्टन्स जो 60 वॅटसाठी आपण वापरला म्हणजेच R1च्या ठिकाणी आपण काय करू शकतो? कारण तो आपल्याला गिवन आहे. इथे दिलं आहे आपल्याला 60 वॅट बल्ब फॉर यूज इन इंडिया इज कॅपिटल R. मग R1च्या ठिकाणी आपण काय करणार? R. सो R2 इज इक्वल टू R/4. म्हणजे आपल्याला
करेक्ट ऑप्शन जे मिळणार ते कुठलं मिळणार R/4. R/4 दॅट इज थर्ड ऑप्शन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रॉब्लेम आहे अ बीम ऑफ कॅथोड रेज इज सब्जेक्टेड टू क्रॉस इलेक्ट्रिक फील्ड. नाव सी अ बीम इज देअर, a beam of cathode rays. Beam of cathode rays, that is the electron. Suppose electron is moving from cathode to anode. So this is the cathode, this one is the anode. Now while it is moving from cathode to anode, then the potential energy at this point of the electron is, that is charge into potential difference, QV. Okay, that is the potential energy at cathode. While it is moving toward the anode, then the kinetic energy, because charge it is in motion, that's why it has kinetic energy at anode. So how we can calculate the kinetic energy of electron? That is 1/2 mv square. It means that kinetic energy is converted into, the potential energy is converted into kinetic energy. So how we can solve this problem? That is potential energy QV and kinetic energy 1/2 mv square. So here we can apply conservation law, energy conservation law. Energy conservation law means what? Energy must be constant. एनर्जी काय असते? कॉन्स्टंट असते, ते कधीच चेंज होत नाही. फक्त एनर्जीमध्ये काय होते, एका एनर्जीचं ट्रान्सफर ही दुसऱ्या एनर्जीमध्ये होते. समजा पोटेन्शियल आहे, पोटेन्शियलचं ट्रान्सफर कसं, पोटेन्शियल एनर्जी कशा ट्रान्सफर झाली? कायनेटिकमध्ये. पण एनर्जी कधी चेंज होते का? नाही. मग तो यूज करणार आहोत आपण युजिंग कॉन्झर्वेशन लॉ, युजिंग एनर्जी कॉन्झर्वेशन. Energy conservation law, that is potential energy is equal to energy conservation law. म्हणजे एनर्जी ही कॉन्स्टंट राहते. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, इथं चार्ज इंटू व्ही, व्ही स्टँड्स फॉर वॉट? व्होल्टेज. तर व्होल्टेजसाठी आपण काय वापरू? कॅपिटल व्ही वापरणार आहे. तर क्यू इंटू व्ही दॅट इज चार्ज इंटू व्होल्टेज, म्हणजे काय? पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. आता थोडं इथं लक्ष द्या, घाईघाईमध्ये आपण व्ही काय करतो? कॅन्सल करतो. पण असं करता कामा नये, कारण हा जो व्ही आहे, हा व्ही काय रिप्रेझेंट करतो? हा व्ही रिप्रेझेंट करतो व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. आणि हा जो व्ही आहे हा काय आहे? हा त्या इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी आहे, म्हणून याच्यातला व्ही कॅन्सल होणार नाही. मग आता आपल्याला वेलॉसिटी जर काढायची असेल तर वेलॉसिटी किती येणार? वेलॉसिटी इज इक्वल टू, हा 2 या साईडला गेल्यानंतर 2qm अपॉन डिनोमिनेटरला काय आहे? एम, म्हणजे ही व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू येईल. तर आपल्याला स्क्वेअर रूट जर काढायचं ठरवलं आपण, तर स्क्वेअर रूट काय येणार आहे? सो देअरफॉर व्ही इज इक्वल टू काय येणार आहे? 2qv अपॉन एम, पण हे अंडर रूटमध्ये येणार आहे. सो रूट ऑफ 2qv अपॉन एम. आता क्यू म्हणजे काय? चार्ज, व्ही म्हणजे काय? व्होल्टेज, आणि एम म्हणजे काय? मास. आता हे कोणासंदर्भात चालू आहे? हे इलेक्ट्रॉनच्या संदर्भात चालू आहे, म्हणून आपण क्यूच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं जे चार्ज आहे ते कोणत्या लेटरनं दाखवतो आपण? स्मॉल ई. म्हणून आपला फॉर्म्युला तयार होईल व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2ev अपॉन एम. इथे लक्ष द्या मित्रांनो, हा ई का वापरला? हा ई म्हणजे काय? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. म्हणून त्या क्यूच्या ठिकाणी आपण काय वापरलं? ई वापरलं. म्हणून आपला फॉर्म्युला येईल वेलॉसिटी इज इक्वल टू, ही वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2ev अपॉन एम. आणि हा जो व्ही आहे हा आहे व्होल्टेज, दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स. आता इक्वेशन 1 आलं आपल्याकडे. आता कंडिशन अशी दिली आहे या प्रॉब्लेममध्ये, बघा कंडिशन काय दिली आहे? द फील्ड्स आर ॲडजस्टेड सच दॅट द बीम इज नॉट डिफ्लेक्टेड. आता याचा अर्थ काय? तर हा जो इलेक्ट्रॉन आहे हा डिफ्लेक्ट होणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? की दोन्ही जे फोर्स आहेत ते कसे असतील? इक्वल असतील. दोन्ही फोर्स कोणकोणते आहेत तिथं? तर पहिला आहे हा मॅग्नेटिक फील्ड आणि दुसरा आहे इलेक्ट्रिक फील्ड. मग हे जे फील्ड आहेत हे कसे आहेत? ते इक्वल आहेत, त्याच्यामुळे तो जो इलेक्ट्रॉन आहे हा कुठंच डिफ्लेक्ट होणार नाही. मग कंडिशन आपण घेऊ इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल टू इलेक्ट्रिक फोर्स. मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटिक फोर्स कसा कॅल्क्युलेट करतो आपण? QVB इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्डमध्ये Q इंटू व्ही.
आता क्यू म्हणजे काय, चार्ज. आता इथे इलेक्ट्रॉन आहे म्हणून क्यूच्या ठिकाणी काय वापरणार आपण, स्मॉल ई नोटेशन आहे त्याचं. मग क्यूच्या ऐवजी आपण काय वापरणार, इज इक्वल टू इलेक्ट्रॉन. आता याच्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला वेलोसिटी काढायची आहे. तर हे तर पोटेन्शियल डिफरन्स आहे, कॅपिटल बी जो आहे हा पोटेन्शियल डिफरन्स. वेलोसिटी कोणती आहे, ही आहे. मग वेलोसिटीची जर व्हॅल्यू काढायची असेल तुम्हाला तर हे ई काय होईल, कॅन्सल. ई म्हणजे काय, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. हे आपण क्यूच्या ऐवजी वापरलेले आहे, ठीक आहे. मग आता इथे काय येणार आहे, वेलोसिटी इज इक्वल टू काय येणार आहे, वेलोसिटी इज इक्वल टू आपल्याला वेलोसिटी काढायचं आहे. तर वेलोसिटी म्हणजे काय येणार आहे आपल्याला, बी अपॉन बी. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढण्यासाठी काय करावं लागेल, सर्वप्रथम आता इथं कंडिशन कोणती दिलेली आहे आपल्याला, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड हे कसे ॲडजस्ट केलेले आहेत, कसे ॲडजस्टेड केले आहेत की तो जो बीम आहे तो डिफ्लेक्ट झाला नाही पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठल्याही बाजूने डिफ्लेक्ट झाला नाही पाहिजे. मग असं केव्हा होईल, ज्या वेळेस इलेक्ट्रिक फील्ड जेवढी असेल तेवढीच काय असली पाहिजे, मॅग्नेटिक फील्ड असली पाहिजे. म्हणजे या दोन्ही फील्ड ज्यावेळेस इक्वल असतील त्याच वेळेस इलेक्ट्रॉन हा डिफ्लेक्ट होणार नाही. मग आता दोन्ही फील्ड सारखेच आहेत, म्हणजे मॅग्नेटिक फोर्स पण तेवढाच आहे आणि इलेक्ट्रिक फोर्स पण तेवढाच आहे. मॅग्नेटिक फोर्स इज एक्झॅक्टली इक्वल टू इलेक्ट्रिक फोर्स. आता आपल्याला माहीत आहे मॅग्नेटिक फोर्स कोणत्या फॉर्म्युल्यानुसार काढतात. त्याचा मॅग्नेटिक फोर्सचा जो बेसिक फॉर्म्युला आहे तो आपण इथे घेऊ, क्यू व्ही बी म्हणजे चार्ज इंटू वेलोसिटी इंटू मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर हा जे इलेक्ट्रिक फोर्स आहे, हा इलेक्ट्रिक फोर्स फार बेसिक फॉर्म्युल्याने काढतो. इलेक्ट्रिक फोर्सचा फॉर्म्युला काय, इलेक्ट्रिक फोर्स इज इक्वल टू काय, इलेक्ट्रिक फोर्स कसा काढतो आपण, फोर्स पर युनिट चार्ज इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड, ठीक आहे ना. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. हे रिलेशन माहिती असून आपण काय करतो, आपल्याला जर इलेक्ट्रिक फोर्स जर काढायचा असेल तर आपण काय करतो, हा क्यू इंटू इलेक्ट्रिक फील्ड हा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरावा लागेल. हा बेसिक फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलाकडे थोडं लक्ष द्या. इलेक्ट्रिक फील्ड कसं काढणार आपण, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असते, फोर्स पर युनिट चार्ज. म्हणजेच इलेक्ट्रिक फोर्स काय लिहिणार, क्यू इंटू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे आपण इथं वापरणार आहे क्यू इंटू, ठीक आहे. आता काय होणार, क्यू गेट कॅन्सल. या क्यूच्या ऐवजी आपण ई सुद्धा वापरू शकतो, कारण ई स्टँड्स फॉर व्हॉट, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. शेवटी चार्ज काय होणार, कॅन्सलच होणार. तर आपल्याला वेलोसिटीची व्हॅल्यू येणार, वेलोसिटी इज इक्वल टू ई बाय बी. हे इक्वेशन. तर आपण काय करतो, कंडिशननुसार प्रॉब्लेम सॉल्व करायचा. आता कंडिशन्स अशी दिलेली आहे की पहिला तर आपण एनर्जी कॉन्झर्वेशनचा लॉ यूज करणार आहे इथं, कारण इलेक्ट्रॉनचं कन्व्हर्जन पोटेन्शियल टू कायनेटिक होत आहे. त्याच्यावरून आपण वेलोसिटीची व्हॅल्यू इथं काढलेली आहे आणि वेलोसिटीची व्हॅल्यू घेतलेली आहे √2ev अपॉन m. त्याच्यानंतर कंडिशननुसार आपण परत वेलोसिटीची व्हॅल्यू काढली. कंडिशन आहे की तो जो इलेक्ट्रॉन आहे तो कोणत्याही प्रकारामध्ये डिफ्लेक्ट होणार नाही. याचा अर्थ हे जे दोन फील्ड्स आहेत ते कसे इक्वल आहे. म्हणून मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रिक फोर्स आपण इथं काय घेतलं, इक्वल घेतलं आहे. त्यानुसार आपण बीची व्हॅल्यू काढली. आता इथं पण बीची व्हॅल्यू आहे, इक्वेशन फर्स्टमध्ये आणि सेकंडमध्ये सुद्धा बीची व्हॅल्यू आहे, दॅट इज द वेलोसिटीची. मग तुम्हाला काढायचं काय, तर तुम्हाला काढायचं आहे स्पेसिफिक चार्ज. आता सर्वांना स्पेसिफिक चार्ज कसा काढायचा ते माहिती असलं पाहिजे. स्पेसिफिक चार्ज या शब्दाचा अर्थच आपल्याला माहिती पाहिजे. काय होत असेल बरं स्पेसिफिक चार्ज, तर हा जो स्पेसिफिक चार्ज आहे या स्पेसिफिक चार्जला आपण काय म्हणतो, स्मॉल ई बाय एम. ई बाय एम या दोघांचा जो रेशो आहे, ई म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन अपॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन. तर या ई बाय एम या दोघांचा जो काही रेशो आहे त्या रेशोलाच काय म्हटलं जातं, स्पेसिफिक चार्ज असं म्हटलं जातं. आता तो स्पेसिफिक चार्ज आपल्याला काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार की दोन्ही इक्वेशन काय करू, आपण इक्वेट करू, कारण शेवटी दोन्ही काय वेलोसिटीज आहेत. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड या फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय येणार आहे, √2ev अपॉन m इज एक्झॅक्टली इक्वल टू ई बाय बी. आता आपल्याला काय काढायचं आहे, ई बाय एम काढायचं आहे. ई बाय एम काढण्यासाठी हे स्क्वेअर रूट काय करावं लागेल आपल्याला, तर स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअर जर केलं तर स्क्वेअर रूट लिहून देईल. सो स्क्वेअरिंग बोथ द साइड्स, स्क्वेअरिंग बोथ साइड्स. काही स्क्वेअरिंग केल्यानंतर हे जर रूट निघून जाईल आणि रूट निघून गेल्यानंतर आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळेल, लक्ष द्या थोडी इकडे.
स्क्वेअरिंग घ्या, काय येणार आहे स्क्वेअरिंग घेतल्यानंतर 2EB/m इज इक्वल टू त्या साईडचं काय होईल स्क्वेअर होईल E²/B² होईल. आपल्याला E/m हा रेशो काढायचा आहे. या रेशोला काय म्हणतात स्पेसिफिक चार्ज. त्याच्यामुळे आपण घेणार आहे E/m इज इक्वल टू E²/B². पण हा जो 2B आहे हा इकडे कुठे जाईल डिनॉमिनेटरला जाईल 2B. म्हणजे आपला करेक्ट आन्सर जे आलेला आहे स्पेसिफिक जो रेशो आलेला आहे तो काय आलेला आहे E²/2B². करेक्ट ऑप्शन येईल याच्यातलं आपलं E²/2B². लास्ट ऑप्शन. पुढचा प्रॉब्लेम आहे सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस 0.2 मीटर. म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये काय काय दिलेले आहेत त्याच्याविषयी आपण बघू. तर आपल्याला इथं सर्क्युलर डिस्क दिलेली आहे. ही सर्क्युलर डिस्क आता आपल्याला ड्रॉ करायची आहे. सर्क्युलर जर आपण डिस्क काढली सर्क्युलर डिस्क आहे आणि या सर्क्युलर डिस्कची जी रेडियस दिली आहे ती किती 0.2 मीटर दिलेली आहे. याची जर रेडियस आपण घेतली तर इथे r दॅट इज r रेडियस दिलेली आहे आपल्याला 0.2 मीटर. आणि ते डिस्क आहे सर्क्युलर डिस्क. सो दिस इज डिस्क प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन. आता हे मॅग्नेटिक फील्ड दिलं आहे तुम्हाला. मॅग्नेटिक फील्ड जे दिलं आहे ते दिलं आहे हे मॅग्नेटिक फील्ड. हे जे मॅग्नेटिक फील्ड दिलं आहे मॅग्नेटिक फील्ड किती दिलं आहे तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड दिलं आहे 1/π. सो कॅपिटल B इज इक्वल टू 1/π वेबर पर मीटर स्क्वेअर. तर मॅग्नेटिक फील्ड दिलं आहे इन सच अ वे दॅट इट्स ॲक्सिस मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री. म्हणजे ज्यावेळेस हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्या एरियामधून जाईल डिस्कच्या एरियामधून जातील त्यावेळेस ते जे काही अँगल क्रिएट करतील तो अँगल किती दिलेला आहे तुम्हाला थिटा किती दिला आहे 60 डिग्री. द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द डिस्क. मग या डिस्कला मॅग्नेटिक फ्लक्स किती लिंक आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात असलं पाहिजे की मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय. आता हा जो वर्ड आहे मॅग्नेटिक फ्लक्स हा म्हणजे काय असतं. तर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय असतं किंवा मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय असते. तर मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या लाईन्स कोणत्या आहेत ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मग ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सलाच आपण काय म्हणतो मॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. पण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय तर ह्याच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जर पर्टिक्युलर एरियामधून जर पास होत असतील समजा इथे डिस्क एवढा एरिया दिला आहे एवढ्याच एरियामधून पास होणाऱ्या ज्या काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सलाच काय म्हणायचं मॅग्नेटिक फ्लक्स. आणि हा जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे हा मॅग्नेटिक फ्लक्स कोणत्या लेटरमध्ये दाखवतो आपण फाय मीन्स वॉट मॅग्नेटिक फ्लक्स. मग हा जो आहे मॅग्नेटिक फ्लक्स आहे तो काढतात कसा तर त्याचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. बेसिक फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू AB cos थीटा. AB cos थीटा. ए म्हणजे काय एरिया ऑफ द कॉईल दॅट इज द एरिया ऑफ डिस्क आणि बी म्हणजे काय मॅग्नेटिक इंडक्शन. आता दिलेल्या व्हॅल्यू आपल्याला इथं ठेवायच्या आहे. तर एरिया जो असतो हा या डिस्कचा हा असतो क्रॉस सेक्शन एरिया. आणि क्रॉस सेक्शन एरिया आपण किती घेत असतो नेहमी πr² इंटू मॅग्नेटिक इंडक्शन किती दिलेलं आहे 1/π इंटू कॉस थीटा. कॉस थीटा किती दिलं आहे 60 डिग्री. चला तर मग आपण सॉल्व करूया. काय होईल पाय गेट कॅन्सल होईल. इथं r² दिलं आहे तर आपल्याला r किती दिलेलं आहे रेडियस दिलं आहे 0.2. म्हणजे आपण इथं काय करणार आहोत 0.2चा स्क्वेअर घेणार आहोत इंटू कॉस 60. कॉस 60ची व्हॅल्यू किती आहे 1/2 मल्टिप्लाइड बाय किती राहील 1/2. आता 0.2चा स्क्वेअर किती राहील 0.2चा स्क्वेअर 0.2चा स्क्वेअर राहील 0.04. 0.2चा स्क्वेअर येईल 0.04 मल्टिप्लाइड बाय 1/2 म्हणजे किती येईल यांना जर डिव्हिजन घेतला आपण तर किती 2 म्हणजेच करेक्ट आन्सर किती येणार आहे 0.02. हा काय झाला फ्लक्स. आणि फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स आपण कशात मोजतो वेबरमध्ये. म्हणजे आपलं करेक्ट जे ऑप्शन आहे ते काय येणार आहे फर्स्ट दॅट इज 0.02 वेबर. ओके
थोडे कन्सेप्ट जर क्लिअर असलो मित्रांनो तर तुम्हाला इझिली प्रॉब्लेम सॉल्व करता येऊ शकतात. कुठल्याही चॅप्टरचे कन्सेप्ट मात्र डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. बेसिक फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. समजा तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय किंवा मॅग्नेटिक इंडक्शनमध्ये काय यांचा डिफरन्स जर सहज लक्षात येत असेल, त्याचे बेसिक फॉर्म्युलेज काय, तर तुम्हाला हे जे MCQs आहे ते पटापट सॉल्व करता येऊ शकतात. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे ट्रान्सफॉर्मरशी रिलेटेड. बघा याच्यामध्ये काय आपल्याला दिलं आहे, द प्रायमरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर हॅज 500 टर्न्स. म्हणजे ट्रान्सफॉर्मरला 2 वाइंडिंग्स असतात, एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. तर सेकंडरी प्रायमरी वाइंडिंग जी दिलेली आहे ट्रान्सफॉर्मरची तिला किती टर्न्स आहेत, 500 टर्न्स. तर आपण गिवन इथे लिहून घेऊ. सुरुवातीला गिवनमध्ये आपल्याला दिलेलं आहे की ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग म्हणजे काय, त्याला आपण नाव देऊ NP. NP म्हणजे काय, नंबर, N स्टँड्स फॉर व्हॉट, नंबर ऑफ टर्न्स. P म्हणजे इन प्रायमरी कॉईल. किती दिलेले आहे प्रायमरी कॉईलमध्ये नंबर ऑफ टर्न्स 500. त्याच्यानंतर वेअर ॲज इट्स सेकंडरी हॅज 5000 टर्न्स. सेकंडरीमध्ये नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, 5000. ठीक आहे. NS, NP म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी, NS म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉईल. त्याच्यानंतर दिले आहे द प्रायमरी इज कनेक्टेड टू एन AC सप्लाय ऑफ 20 व्होल्ट 50 हर्ट्ज. आता हे व्होल्टेज आहे आणि हे फ्रिक्वेन्सी. जनरली आपल्या इंडियामध्ये फ्रिक्वेन्सी किती राहते, कॉन्स्टंट 50 हर्ट्ज एवढी आपली फ्रिक्वेन्सी राहते. तर इथं व्होल्टेज किती दिले आहे तुम्हाला, 20 व्होल्ट. प्रायमरी इज कनेक्टेड म्हणजे प्रायमरी व्होल्टेज म्हणजे VP किती दिली आहे तुम्हाला, 20 व्होल्ट. VP म्हणजे काय, प्रायमरी व्होल्टेज. ठीक आहे, म्हणजे व्होल्टेज इन प्रायमरी कॉईल. काय करायचं आहे तुम्हाला, द सेकंडरी विल हॅव ॲन आउटपुट. म्हणजे सेकंडरी कॉईलचं व्होल्टेज तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी गिवन लिहायचं आणि ट्रान्सफॉर्मरशी रिलेटेड असणारा कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. कन्सेप्ट असा आहे की व्होल्टेज जे आहे हे व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असतं, नंबर ऑफ टर्न्सला. म्हणजे जी वाइंडिंग असते ट्रान्सफॉर्मरमध्ये त्याची जी कॉईलची वाइंडिंग जर आपण वाढवली तर त्याचं व्होल्टेज सुद्धा काय होतं, वाढतं. हा कन्सेप्ट आपल्याला घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स. याच्यावरून आपण कन्क्लुजन काय करू शकतो की VS इज इक्वल टू व्होल्टेज इन सेकंडरी कॉईल इज इक्वल टू MS. सो VS अपॉन VP इज इक्वल टू MP. म्हणजे याचा अर्थ काय की व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स. दॅट इज द पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ टर्न्स. VS means voltage in secondary coil is directly proportional to number of turns in secondary coil. VP, voltage in primary coil, is directly proportional to NP. NP means number of turns in primary coil. Now calculate VS. So to calculate VS is equal to NS upon NP multiplied by VP. So put the values. Values काय आहे, VS व्होल्टेज इन सेकंडरी कॉईल काढण्यासाठी NS आपल्याला दिलेले आहे. NS किती आहे, 5000. त्याच्यानंतर NP आपल्याला दिलेलं आहे. NP किती आहे, 500 मल्टिप्लाइड बाय VP. VP किती आहे, 20 व्होल्ट. म्हणजे आपल्याला काय कॅन्सल करता येईल, VS इज इक्वल टू हे किती होती, 5 × 10 म्हणजे होती अपॉन 5. सो VS इज इक्वल टू 5 × 10 म्हणजे व्होल्टेज किती येईल आपलं, व्होल्टेज इन सेकंडरी कॉईल किती येणार आहे, 200 व्होल्ट. व्होल्टेज आपलं 200 व्होल्ट येणार आहे. परंतु ट्रान्सफॉर्मरचं फंक्शन काय, ट्रान्सफॉर्मर काय करतो की हाय AC व्होल्टेजला लो AC व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतो. परंतु ज्यावेळेस तो व्होल्टेज कन्वर्ट करतो हाय टू लो त्यावेळेस त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ही मात्र तो बदलत नाही. म्हणजे फ्रिक्वेन्सी कशी राहते, रिमेन्स कॉन्स्टंट. त्याच्यामुळं 20 व्होल्ट आल्यानंतर तुमची फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे, 50 हर्ट्ज. करेक्ट ऑप्शन कुठला आहे आपला, 20 व्होल्ट अँड 50 हर्ट्ज, लास्ट ऑप्शन. नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे हा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे रिलेटेड टेलिस्कोप. आता ऑप्टिक्समध्ये आपण जनरली मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप संदर्भात शिकलेलं आहे. तर टेलिस्कोपवरती डिपेंड हा प्रॉब्लेम्स आहे.
याच्यामध्ये गिवन थिंग्स आधी काय काय दिलेलं आहे ते आपण बघू. गिवनमध्ये बघा काय दिलेलं आहे, लेन्सचं डायमीटर तुम्हाला दिलेलं आहे. ऑब्जेक्टिव्ह लेन्स ऑफ 10 सेंटीमीटर डायमीटर आहे. म्हणजे लेन्सचा जो काही डायमीटर आहे तो डायमीटर किती आहे, 10 सेंटी. आणि आपल्याला माहीत आहे जिथं सेंटी असते तिथं आपण पॉवर किती लिहित असतो, 10⁻². 10 सेंटीमीटरला आपण कसं लिहिणार, 10 × 10⁻² मीटर. त्यानंतर इज सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर फ्रॉम 2 ऑब्जेक्ट्स. म्हणजे जे डिस्टन्स आहे ऑब्जेक्ट आणि लेन्समधलं ते जे आहे ते डिस्टन्स किती दिले आहे तुम्हाला, ते दिलेले 1 किलोमीटर. कॅपिटल डी जो दिला आहे तो दिला आहे तुम्हाला 1 किलोमीटर. किलो म्हणजे काय, 10⁻³ म्हणजे याला आपण कसं लिहिणार, 10⁻³ मीटर. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन दीज टू objects which can be resolved by the telescope when the mean wavelength of light is 5000 angstrom. wavelength म्हणजे काय, लॅम्बडा किती दिला आहे तुम्हाला, 5000 angstrom. angstrom म्हणजे किती, एका angstromची व्हॅल्यू किती राहते, 1 angstrom इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. म्हणजे वेवलेंथ किती येणार, त्याची वेवलेंथ येणार 5000 × 10⁻⁻10 मीटर. का लिहित आहे आपण -10 मीटर, कारण अँगस्ट्रॉममध्ये दिलेलं आहे म्हणून. आता आपल्याला काय काढायचं आहे, द मिनिमम डिस्टन्स काढायचं आहे. मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. 2 ऑब्जेक्ट्स असतील तर त्या 2 ऑब्जेक्ट्समधलं मिनिमम डिस्टन्स म्हणजे एक्स काढायचं आहे. ठीक आहे. जर 2 ऑब्जेक्ट असतील त्या 2 ऑब्जेक्टचं मिनिमम डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. ते मिनिमम जे डिस्टन्स आहे हे मिनिमम डिस्टन्स आपल्याला एक्स काढायचं आहे. तर एक्ससाठी फॉर्म्युला आपल्याकडे आहे आणि तो फॉर्म्युला असा आहे की एक्स इज इक्वल टू λd अपॉन स्मॉल डी. λd अपॉन स्मॉल डी. आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. आता व्हॅल्यूज पुट केल्यानंतर काय होईल बघा, लॅम्बडा किती दिलं आहे तुम्हाला, 5000 × 10⁻⁻10. कॅपिटल डी किती दिली आहे, 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 10⁻³ त्याच्यानंतर अपॉनमध्ये स्मॉल डी म्हणजे काय, जो काही लेन्स असेल तुमचा, समजा हा जो लेन्स असेल तर या लेन्स मीटरचा हा जो डायमीटर आहे, हा लेन्स आहे, लेन्सचा जो काही डायमीटर आहे हा डायमीटर तुम्हाला दिलेला आहे. हा डायमीटर दिलेला आहे तुम्हाला. त्याला स्मॉल डीची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. तो 10 सेंटीमीटर आपण दिलो. 10 सेंटीमीटर म्हणजे 10 × 10⁻². सेंटी म्हणजे काय, 10⁻². मग त्याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर कॅल्क्युलेशन्स किती द्यायचं बघा, 1 2 3. आता याच्यावरती 3 शून्य आहेत, 3 आणि हे 3 म्हणजे किती, 10⁻+6 × 10⁻−10. खाली किती होणार आहे, 10⁻, काही म्हणजे 1. सो 1 -2 किती होईल, -1. 10⁻−1 हे -1 1 घेऊ आपण म्हणजे +1 होतील. म्हणजे 5 × 10⁻+6 मल्टिप्लाय बाय 10⁻−10 मल्टिप्लाय बाय 10⁻+1 किती येणार आहे, 5 × 6 + 1 10⁻7 × 10⁻−10. 7 - 10 सो 5 × 10⁻−3. हे काय आलं आपलं, हे आलं एक्स म्हणजे काय, मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. मिनिमम डिस्टन्स इन 2 ऑब्जेक्ट्स किती आहे, 5 × 10⁻−3. सो 5 × 10⁻−3 म्हणजे काय, 10⁻³ काय रिप्रेझेंट करते आपल्याला, मिलीमीटर mm. म्हणजेच आपला आन्सर काय आला आहे, एक्स इज इक्वल टू 5 mm, 5 मिलीमीटर. करेक्ट ऑप्शन कुठला आहे, सी ऑप्शन. Next problem is related to radio wave. See here, the 21 centimeter radio wave emitted by hydrogen in interstellar space is due to the interaction called the hyperfine interaction. आता ही जी हायपरफाईन इंटरॅक्शन वगैरे दिलं आहे, इंटरस्टेलर स्पेस दिला आहे, तर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट न करता आपला जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेममध्ये नेमकं काय गिवन आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. काय गिवन आहे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये, तुम्हाला इथे सेंटीमीटर दिसते 21 सेंटीमीटर. आणि कोणती वेव्ह आहे, रेडिओ वेव्ह. रेडिओ वेव्ह म्हणजे काय, रेडिओ वेव्ह म्हणजे
तिला वेवलेंथ असेलच. वेवलेंथ किती दिली आहे? 21 सेंटीमीटर. रेडिओ म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहे ती. त्याच्यामुळे या रेडिओ वेव्हचा जो वेवलेंथ दिलेला आहे, वेवलेंथ दिलेला आहे, वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा 21 सेंटीमीटर. आणि 21 सेंटीमीटरला आपण कसं लिहितो? सेंटीमीटरमध्ये 10⁻² मीटर. लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. कोणाची वेवलेंथ झाली आहे? सरळ सरळ रेडिओ वेव्हची. तर आधी सर्व जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते गिवनमध्ये लिहायचं. इथं दिली आहे तुम्हाला वेवलेंथ ऑफ रेडिओ वेव्स. आणि वेवलेंथ ऑफ रेडिओ वेव्स इन शॉर्ट किती दिलं आहे तुम्हाला? 21 सेंटीमीटर. आता एनर्जी ऑफ द इमिटेड वेव्ह. आता ही जी वेव्ह आहे ही किती एनर्जी इमिट करेल? तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या असतात त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय? इट रेडिएट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ फोटॉन. आणि फोटॉन किती एनर्जी आणि फोटॉन म्हणजे किती ते आपल्याला माहिती आहे. तर फोटॉन म्हणजे काय? तर फोटॉन एनर्जी आपल्याला माहिती आहे. हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती असला पाहिजे. फोटॉन एनर्जी. ही जी वेव्ह आहे ही एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये हे करते आहे? कोणत्या फॉर्ममध्ये इमिट करते? तर ती फोटॉन एनर्जीच्या फॉर्ममध्ये इमिट करते. फोटॉन एनर्जी किती आहे? E इज इक्वल टू एच न्यू. एच म्हणजे काय? प्लँक कॉन्स्टंट. वेअर एच स्टँड्स फॉर व्हॉट? प्लँक कॉन्स्टंट. प्लँक कॉन्स्टंट. आणि न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. पण याच्यामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी वगैरे काही दिलेली नाही. पण तर फ्रिक्वेन्सीचं आणि वेवलेंथचं काय रिलेशन आहे आपल्याला माहिती आहे. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द वेवलेंथ. सो न्यू इज इक्वल टू C/λ. हे रिलेशन आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. सो न्यू इज इक्वल टू C/λ. मग या रिलेशनमध्ये न्यूच्या ठिकाणी जर आपण न्यूची व्हॅल्यू जर ठेवली तर देअरफॉर E इज इक्वल टू काय होईल? C/λ. म्हणजे तुम्हाला फोटॉन एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय काय माहिती पाहिजे? प्लँक कॉन्स्टंट माहिती पाहिजे. C म्हणजे स्पीड ऑफ लाईट आणि लॅम्बडा माहिती पाहिजे. जनरली स्पीड ऑफ लाईट कॉन्स्टंट असतो आणि प्लँक कॉन्स्टंटसुद्धा कॉन्स्टंट राहतो. त्याच्यामुळे त्याच्या व्हॅल्यूज तुमच्या लक्षात असायला पाहिजे. इथं आपण लिहू एच. प्लँक कॉन्स्टंट जो आहे त्याची जी व्हॅल्यू असते ती किती असते? 6.6 × 10⁻³ जूल्स आहे. जनरली लक्षात ठेवायचं की ह्या ज्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज असतात ह्या सरावाने तुमच्या लक्षात राहतीलच. परंतु तरी थोडंसं कॉन्सन्ट्रेट जर याच्यावरती केलं तर गिवन व्हॅल्यू दिल्या जात नाही. ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात. जसं इथं दिलं जातं प्लँक कॉन्स्टंट. प्लँक कॉन्स्टंट किती आहे? 6.6 × 10⁻34. त्यानंतर C इथे दिले आहे. C कशासाठी नोटेशन वापरतो आपण? स्पीड ऑफ लाईटसाठी. जनरली स्पीड ऑफ लाईट आपण किती कॉन्स्टंट कन्सिडर करतो? 3 × 10⁸ मीटर/सेकंड. ह्या सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू इथे ठेवायच्या आहे तुम्हाला. ऑलरेडी लॅम्बडा तर दिलेला आहे. लॅम्बडा किती आहे? 21 सेंटी. तर या सगळ्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युलामध्ये ठेवू. सो E इज इक्वल टू hc/λ. h किती आहे? 6.6 आहे. × 10⁻34 आहे. डिवाइडेड बाय C 3 × 10⁸ आहे. डिवाइडेड बाय लॅम्बडा किती आहे? लॅम्बडा दिलेला आहे तुम्हाला 21 सेंटी. आता किती येणार आहे? 7चा भाग जाईल. 3 7 = 21. आता 6.6 म्हणजे काय? अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 7. मग आपण इथे लिहिणार आहे 7/7 × 10⁻34 मल्टिप्लाइड बाय 8. आणि हा जो -2 आहे वरती गेला काय होईल? +2 होईल. म्हणजेच 7/7 × 10⁻34 × 8 + 2 किती होईल? 10⁻10. मग 7 7 दॅट इज 1 करेक्ट आहे. So let us discuss next problem. Next problem is related to the energy E of a hydrogen atom with principal quantum number. आता हे जे स्टेट असतात या स्टेटमधली एनर्जी कशी कॅल्क्युलेट करतात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर हा जनरली हा फॉर्म्युला आपल्याला दिला आहे की कुठल्याही स्टेटमध्ये जर एनर्जी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल तर E इज इक्वल टू -13.6 n². So E is equal to -13.6 n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. कुठल्याही स्टेटमध्ये असू दे इलेक्ट्रॉन त्याची एनर्जी आपण इझिली काय. आता एनर्जी ऑफ फोटॉन इजेक्टेड वेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम. आता इलेक्ट्रॉन कुठून कुठे जम्प करत आहे बघा. तिसऱ्या स्टेटमधून तो दुसऱ्या स्टेटमध्ये जम्प करत आहे. जेव्हा जम्प करतो तेव्हा तो काय करतो? एनर्जी इमिट करतो. आणि ती एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असते? नेहमी फोटॉनच्या फॉर्ममध्ये असते. तर तीच एनर्जी आपल्याला काढायची आहे. तर सर्वप्रथम आपण काय करू
की जो स्टेट दिला आहे आपल्याला तिसरा स्टेट, याच्यामधली एनर्जी काढू, त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेटमधली एनर्जी काढू आपण, त्याच्यानंतर त्या दोघांमधला चेंज काढू. तर सर्वप्रथम आपण तिसऱ्या स्टेटची एनर्जी काढू. मग आता इथं हा फॉर्म्युला जर घेतला तर एनर्जी इन थर्ड स्टेट किती येणार आहे इथं -13.6 अपॉन यांच्या ठिकाणी किती ठेवायचे, तिसरा स्टेट आहे म्हणून 3 ठेवायचे, म्हणजे 3चा स्क्वेअर होईल इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो -13.6 अपॉन 3चा स्क्वेअर येईल 9. तर हे होईल त्याचं E3ची व्हॅल्यू. हे झाली E3ची व्हॅल्यू. आता तसंच आपल्याला दुसऱ्या स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असते ती काढायची आहे. तर दुसऱ्या स्टेटसाठी आपण इथं किती वापरणार आहे, E2 इज इक्वल टू -13.6 अपॉन स्टेट आहे सेकंड. आता इथे एनच्या ठिकाणी 2 लिहाय, एनच्या ठिकाणी 2 लिहायचं, म्हणजे 2चा स्क्वेअर येईल इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये, म्हणजे -13.6 अपॉन 2चा स्क्वेअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो E2 म्हणजे आपल्याकडे 2 स्टेटची एनर्जी ऑलरेडी काढलेत आपण. जेव्हा इलेक्ट्रॉन तिसऱ्या स्टेटमध्ये असेल तेव्हा त्याची एनर्जी एवढी असेल, जेव्हा तो दुसऱ्या स्टेटमध्ये येईल तेव्हा त्याची एनर्जी एवढी येईल. मग जेव्हा तो तिसऱ्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जम्प करतो त्यावेळेस त्याने एमिट केलेली फोटॉन एनर्जी किती, म्हणजे आपल्याला या दोघांमधला चेंज इन एनर्जी काढायचं आहे. तर चेंज इन एनर्जी काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे, तर चेंज इन एनर्जी काढण्यासाठी आपण काढू चेंज इन एनर्जी म्हणजे डेल्टा इज इक्वल टू E3 मायनस E2. कारण जर इलेक्ट्रॉन कुठून कुठं झाला आहे, तिसऱ्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये. तिसऱ्या ऑर्बिटची एनर्जी लिहा -13.6 अपॉन 9 मायनस ॲज इट इज E2 किती आहे, E2 आहे -13.6 अपॉन 4. कॅल्क्युलेशनचा भाग आहे, कॅल्क्युलेशन्समध्ये काय येणार आहे -13.6 अपॉन 9 मायनस मायनस होईल प्लस +13.6 अपॉन 4. ही प्लस वाली टर्म आधी लिहू आपण. सो 13.6 अपॉन 4 मायनस 13.6 अपॉन 9. आता हे जर सॉल्व करायचं असेल आपल्याला, याच्यामधून आपल्याला कॉमन टर्म्स काढता येईल. आणि ही कॉमन टर्म्स असेल, कॉमन टर्म्स बघा 13.6 हे कॉमन काढले तर पहिल्यामध्ये काय आहे 1/4 आणि दुसऱ्यामध्ये काय आहे 1/9. सो 1/4 मायनस 1/9. 13.6 इंटू त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या 9 मायनस 4 अपॉन 36. So 36 9 4 36 म्हणजे किती येणार आहे 13.6 9 मायनस 4 म्हणजे 5 अपॉन 36 म्हणजे 5. ठीक आहे 5 म्हणजे 5 7 point something. Okay. So approximate answer will be 7 1 7 3 6 7 9. Okay. So approximately 1.9 electron volt. So this is the final answer. So we can say this is the change in energy or energy emitted by the electron when the electron jumps from third orbit to second orbit. So this is the final answer. So this last option is correct, 1.8 electron volt. आपला पुढचा जो प्रॉब्लेम्स आहे तो आहे कॉमन बेस कन्फिगरेशन. आता हे जे ट्रान्झिस्टर आहे हे ट्रान्झिस्टर जनरली आपण 2 कन्फिगरेशन आहेत ट्रान्झिस्टरची जनरली आपण यूज करतो. ते पहिलं आहे कॉमन बेस म्हणजे याला म्हणतो आपण CB कन्फिगरेशन. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे कॉमन इमिटर. कॉमन इमिटरला म्हणतो आपण CE कन्फिगरेशन. मग आता आपल्याला दिलं आहे काय, तर त्याआधी आपण काय करू की आपल्याला नेमकं दिलं आहे का, कुठली टर्म आपल्याला दिली आहे. तर आपल्याला ही जी टर्म दिली आहे या टर्मचा अर्थ काय, तर या टर्मचा अर्थ होतो कॉमन बेस कन्फिगरेशन. करंट गेन, हा जो करंट गेन आहे हा करंट गेन कशाचा दिलेला आहे, कॉमन बेस कन्फिगरेशनचा. तर जनरली थोडंसं लक्ष द्यायचं नाही, थोडा कन्सेप्टकडे. आता कॉमन बेस
कॉन्फिगरेशनमध्ये कॉमन बेस कॉन्फिगरेशनमध्ये जो करंट गेन असतो, करंट गेन जो असतो, या करंट गेनला आपण काय म्हणतो, अल्फा. करंट गेन म्हणजे काय, अल्फा. पण तो अल्फा केव्हा वापरायचा, ज्यावेळेस ट्रान्झिस्टर कोणत्या मोडमध्ये असेल, कॉमन बेस मोडमध्ये असेल त्यावेळेस. आणि याचा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला दिला आहे ऑलरेडी, डेल्टा आय सी अपॉन डेल्टा आय ई. याचा अर्थ काय, कलेक्टर करंट अपॉन इमिटर करंट, असं त्याचा अर्थ होतो. सो चेंज इन कलेक्टर करंट अपॉन चेंज इन इमिटर करंट, या दोघांचा रेशो जो असेल त्याला काय म्हणतो आपण, करंट गेन. पण केव्हा, ज्यावेळेस सी बी मोड असेल किंवा सी बी कन्फिगरेशन असेल त्यावेळेस. आता दुसरा मोड जो दिलेला आहे, कन्फिगरेशन जे दिले आहे ते आहे कॉमन इमिटर कन्फिगरेशन, म्हणजे सी ई कन्फिगरेशन. आता याला आपण म्हणतो सी ई मोड. पहिला मोड सी बी, दुसरा मोड सी ई. आता सी ई मोडमध्ये करंट गेन जो आहे, करंट गेनचा अर्थ काय होतो, करंट गेन जो आहे तो जनरली कोणत्या नोटेशनला आपण दाखवतो, बीटा. बघा, दोन्ही करंट गेन आहे, पण अल्फा करंट गेन केव्हा, सी बी असेल त्यावेळेस, आणि बीटा करंट गेन केव्हा, सी ई असेल त्यावेळेस. तर याचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आहे अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. म्हणजे तुम्हाला जर बीटा काढायचा असेल, करंट गेन काढायचा असेल, तर फॉर्म्युला कुठला लक्षात पाहिजे तुम्हाला, अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. तर हा जो अल्फा आहे, हा अल्फा काय आहे, करंट गेन. पण केव्हाचा करंट गेन आहे तो, सी बी मोडचा. आणि तो करंट गेन कसा काढतो, द रेशो ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट. हा ऑलरेडी हा दिला आहे आपल्याला 0.98, म्हणजे याची टोटल व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 0.98. आपल्याला काय करायचं आहे, फक्त या अल्फाची व्हॅल्यू जी दिलेली आहे 0.98, ते आपल्याला करंट गेन बीटामध्ये ठेवायची आहे. सो देअरफॉर बीटा इज इक्वल टू अल्फा अपॉन 1 मायनस अल्फा. अल्फा दिला आहे 0.98 अपॉन 1 मायनस 0.98. किती असेल हे, 0.98 अपॉन 1 मायनस 0.98 म्हणजे काय, 0.02. त्याचं जर आपण काही डिव्हिजन घेतला तर याचं डिव्हिजन किती येणार आहे, 49. तर बीटाची व्हॅल्यू किती आली आपली, 49. सो करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट ऑप्शन, 49.